नमस्कार। या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। उबाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर अतिशय वाईट शब्दांमध्ये टीका केलेली आहे। खरं तर काल संसदेमध्ये लोकसभेमध्ये जे झालं, ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या खासदारांचं वर्तन होतं ते या संसदेच्या परंपरेला काळीमा फासणारं, या राजकीय इतिहासाला काळीमा फासणारं असं वर्तन काँग्रेसच्या खासदारांकडनं लोकसभेमध्ये केलं गेलं। दुर्दैवानं त्याचं समर्थन, त्याची तळी उचलण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केलं जातंय। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना मौत का सौदागर म्हणण्यापासून मोदी तेरी कब्र खुदेगी अशा पद्धतीचं विधान सातत्यानं काँग्रेस पक्षाकडनं केलं होतं। आता देखील बिहारच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आईबद्दल अतिशय वाईट शब्द काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वापरले होते आणि मोदी तेरी खब्र खुदेगी अशा पद्धतीचं धोरण काँग्रेसचं सातत्यानं होतं। त्यामुळं लोकसभेमध्ये काल पंतप्रधानांना भाषण देखील करता आलं नाही। देशाच्या इतिहासात पहिल्यांदा हे घडलं की एखाद्या विरोधी पक्षाचे खासदार जिथं पंतप्रधान बसतात त्या समोर येऊन आंदोलन केलं जातंय। खरं तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो, तो आंदोलन केलं पाहिजे। परंतु या संसदेच्या इतिहासात पहिल्यांदा पंतप्रधानांच्या समोर जाऊन, पंतप्रधान ज्या खुर्चीवर बसतात त्याच्या समोर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या जीवाला धोका होईल अशा पद्धतीचा प्रयत्न काँग्रेसच्या खासदारांकडनं केलाय आणि संजय राऊत त्यांचं समर्थन करतायत। संजय राऊत म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक आहेत। संजय राऊत डरपोक कोण असेल तर उद्धवजी ठाकरे डरपोक आहेत। संजय राऊत स्वतः तुम्ही डरपोक आहात। 2.5 वर्षाच्या काळामध्ये सर्वसामान्य मराठी माणूस मुंबईकर मरत असताना तुम्ही लपून घरामध्ये बसला होतात, याला डरपोकपणा म्हणतात। जेव्हा एकनाथजी शिंदे यांचं सरकार होतं तेव्हा तुम्ही घरामध्ये कोंडून स्वतःला घेतलं होतं, याला डरपोकपणा म्हणतात। जेव्हा देवेंद्रजींचं सरकार आलं तेव्हा तोंड काळं करून घरात बसलात तेव्हा त्याला डरपोकपणा म्हणतात। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची 56 इंचाची छाती आहे आणि हे देशातल्या जनतेला माहीत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सक्षम नेतृत्व आहे। डरपोक कोण असतील तर ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत डरपोक आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींपासून देशाला धोका आहे हे सांगणारे संजय राऊत कोण आहेत? संजय राऊत यांचं या देशासाठीचं योगदान काय आहे? संजय राऊत असं म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी संसदेमध्ये नवीन आहेत। अहो राऊत साहेब, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 12 वर्षापासून देशाचं नेतृत्व करतायत। तुम्ही 25 वर्ष झालं राज्यसभेमध्ये लपून छपून मागच्या दारानं जातात। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 25 वर्ष लोकांमध्ये निवडून येतात। गुजरातचे मुख्यमंत्री 12 वर्ष होते। आता देशाचे पंतप्रधान जवळपास एक तप होतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत। देशाचं नेतृत्व करण्याचं काम खंबीरपणे आणि सक्षमपणे देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालंय। तुमचं नेतृत्व नेमकं काय आहे? संजय राऊत यांचं या देशासाठीचं योगदान काय आहे? संजय राऊत यांचं महाराष्ट्रासाठीचं योगदान काय आहे? संजय राऊत 25 वर्षापासून राज्यसभेचे खासदार आहेत। संजय राऊत यांनी त्यांच्या राज्यसभेच्या फंडातनं केलेलं एक सार्वजनिक काम, केलेलं एक लोकहिताचं काम संजय राऊतांनी सांगावं आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करावी। चलो रेडी। नमस्कार। या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। उबाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर
अतिशय वाईट शब्दांमध्ये टीका केलेली आहे। खरं तर काल संसदेमध्ये लोकसभेमध्ये जे झालं, ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या खासदारांचं वर्तन होतं ते या संसदेच्या परंपरेला काळीमा फासणारं, या राजकीय इतिहासाला काळीमा फासणारं असं वर्तन काँग्रेसच्या खासदारांकडनं लोकसभेमध्ये केलं गेलं। दुर्दैवानं त्याचं समर्थन, त्याची तळी उचलण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केलं जातंय। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना मौत का सौदागर म्हणण्यापासून मोदी तेरी कब्र खुदेगी अशा पद्धतीचं विधान सातत्यानं काँग्रेस पक्षाकडनं केलं होतं। आता देखील बिहारच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आईबद्दल अतिशय वाईट शब्द काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वापरले होते आणि मोदी तेरी खब्र खुदेगी अशा पद्धतीचं धोरण काँग्रेसचं सातत्यानं होतं। त्यामुळं लोकसभेमध्ये काल पंतप्रधानांना भाषण देखील करता आलं नाही। देशाच्या इतिहासात पहिल्यांदा हे घडलं की एखाद्या विरोधी पक्षाचे खासदार जिथं पंतप्रधान बसतात त्या समोर येऊन आंदोलन केलं जातंय। खरं तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो, तो आंदोलन केलं पाहिजे। परंतु या संसदेच्या इतिहासात पहिल्यांदा पंतप्रधानांच्या समोर जाऊन, पंतप्रधान ज्या खुर्चीवर बसतात त्याच्या समोर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या जीवाला धोका होईल अशा पद्धतीचा प्रयत्न काँग्रेसच्या खासदारांकडनं केलाय आणि संजय राऊत त्यांचं समर्थन करतायत। संजय राऊत म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक आहेत। संजय राऊत डरपोक कोण असेल तर उद्धवजी ठाकरे डरपोक आहेत। संजय राऊत स्वतः तुम्ही डरपोक आहात। 2.5 वर्षाच्या काळामध्ये सर्वसामान्य मराठी माणूस मुंबईकर मरत असताना तुम्ही लपून घरामध्ये बसला होतात, याला डरपोकपणा म्हणतात। जेव्हा एकनाथजी शिंदे यांचं सरकार होतं तेव्हा तुम्ही घरामध्ये कोंडून स्वतःला घेतलं होतं, याला डरपोकपणा म्हणतात। जेव्हा देवेंद्रजींचं सरकार आलं तेव्हा तोंड काळं करून घरात बसलात तेव्हा त्याला डरपोकपणा म्हणतात। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची 56 इंचाची छाती आहे आणि हे देशातल्या जनतेला माहीत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सक्षम नेतृत्व आहे। डरपोक कोण असतील तर ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत डरपोक आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींपासून देशाला धोका आहे हे सांगणारे संजय राऊत कोण आहेत? संजय राऊत यांचं या देशासाठीचं योगदान काय आहे? संजय राऊत असं म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी संसदेमध्ये नवीन आहेत। अहो राऊत साहेब, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 12 वर्षापासून देशाचं नेतृत्व करतायत। तुम्ही 25 वर्ष झालं राज्यसभेमध्ये लपून छपून मागच्या दारानं जातात। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 25 वर्ष लोकांमध्ये निवडून येतात। गुजरातचे मुख्यमंत्री 12 वर्ष होते। आता देशाचे पंतप्रधान जवळपास एक तप होतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत। देशाचं नेतृत्व करण्याचं काम खंबीरपणे आणि सक्षमपणे देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालंय। तुमचं नेतृत्व नेमकं काय आहे? संजय राऊत यांचं या देशासाठीचं योगदान काय आहे? संजय राऊत यांचं महाराष्ट्रासाठीचं योगदान काय आहे? संजय राऊत 25 वर्षापासून राज्यसभेचे खासदार आहेत। संजय राऊत यांनी त्यांच्या राज्यसभेच्या फंडातनं केलेलं एक सार्वजनिक काम, केलेलं एक लोकहिताचं काम संजय राऊतांनी सांगावं आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करावी। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशासाठी लढतायत तर तुम्ही स्वतःसाठी लढतायत हे देखील महाराष्ट्रानं बघितलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे भारत अमेरिकेचा गुलाम झाला आहे आणि ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी गुडघे टेकलेत असा आरोप संजय राऊत यांनी केला। भारत आणि अमेरिकेचा व्यापार करार खरं तर 50% टॅरिफ भारतावर लावला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामुळे तो 18% आलाय। संजय राऊत, भारताची मान अभिमानानं उंचवणारं नेतृत्व कोण असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहे आणि पाकिस्तानची मान अभिमानानं उंचवणारं नेतृत्व कोण असेल तर ते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे आहेत।
सातत्यानं पाकिस्तान धार्जिनी भूमिका घेणं, सातत्यानं परदेशामध्ये जाऊन भारताची बदनामी करणं, हेच राहुल गांधी आणि संजय राऊत यांचं धोरण राहिलेलं आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये संबंध चांगले होत आहेत ही देखील संजय राऊतांना बघवत नाही, कारण त्यांचा अजेंडा देशविरोधी आहे. राहुल गांधी यांना जसं देशाची प्रगती, महाराष्ट्राची प्रगती बघवत नाही, अगदी त्याच पद्धतीनं संजय राऊत यांना देखील देशाची प्रगती, देशाची मान उंचावली गेली हे बघवत नाही. जेव्हा आपण पाकिस्तानला धडा शिकवला, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केले, पाकिस्तानच्या पहलगाममध्ये जे दहशतवादी आले त्यांना कंठस्नान घालण्याचं काम केलं, तेव्हा त्या दहशतवाद्यांची बाजू घेण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केलं होतं. त्यामुळं संजय राऊत हे खऱ्या अर्थानं देशविरोधी आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये एप्स्टीन फाईल्सचा उल्लेख सातत्यानं केला जातो. पुन्हा एकदा एप्स्टीन फाईल्सचा विषय चर्चेत आलाय. केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांचा देखील एप्स्टीन फाईल्समध्ये कुठेतरी समावेश असल्याचा पुन्हा एकदा दावा संजय राऊत करतात. एप्स्टीन फाईलबद्दल एकही पुरावा आलेला नाही. संजय राऊत यांनी एप्स्टीन फाईलबद्दल बोलू नये. संजय राऊत, तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही जर का पाटकर फाईलबद्दल बोलायला लागलो, तुमच्या पाटकर फाईल्स आम्ही काढल्या तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही. एप्स्टीन फाईलमध्ये काहीही तथ्य नाही, पण पाटकर फाईल्स जर का काढल्या, पाटकर फाईल्समधले तुमचे काळे कारनामे काढले तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये तोंड दाखवता येणार नाही. पाटकर फाईल्समध्ये कशा पद्धतीनं तुम्ही एका माता भगिनीला त्रास दिला, कशा पद्धतीनं अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, याचे पूर्ण पुरावे पाटकर फाईल्समध्ये आहेत. आम्ही जर का ही पाटकर फाईल काढली तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल. अलिबागच्या बंगल्यामध्ये तुम्ही कुठले कुठले काळे कारनामे केले, अलिबागच्या बंगल्यामध्ये जाऊन काय काय कारनामे केले, कशा पद्धतीनं लीला रचल्या, हे महाराष्ट्राला सांगायला भाग पाडू नका. त्यामुळं तुम्ही एप्स्टीन फाईलमध्ये तर एकही पुरावे नाहीत. भारताला बदनामी करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल. परंतु संजय राऊत एप्स्टीन फाईलवर बोलण्याच्या आधी आपल्या पाटकर फाईल्सचा जरा आढावा घ्या. पाटकर फाईल्सच्या माध्यमातून तुम्ही काय काय काळे कारनामे केले हे महाराष्ट्रासमोर आम्ही सांगू. या देशातला पंतप्रधान आहे तो जगातला डरपोक नंबर 1 आहे असंही राऊत म्हणतात. या महाराष्ट्रातला डरपोक नंबर 1 उद्धवजी ठाकरे, डरपोक नंबर 2 आदित्य ठाकरे आणि डरपोक नंबर 3 संजय राऊत हे आहेत. हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना डरपोक म्हणणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न आहे. संजय राऊत, तुम्ही सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर थुंकी तुमच्याच तोंडावर पडणार आहे. पंतप्रधान डरपोक नाहीत तर धुरंधर आहेत. त्यांच्या नेतृत्वात गेली 12 वर्ष देशामध्ये, जगामध्ये आपलं नाव अभिमानानं घेतलं जातं. पंतप्रधान मनमोहन सिंह असताना देशाची अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या काळामध्ये 3ऱ्या नंबरवर आली. येत्या काही दिवसामध्ये 2 नंबरवर जाईल, ही भीती संजय राऊतांना आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातले डरपोक कोण असतील तर ते उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आहेत. आणि तुमच्या डरपोकपणामुळे, तुमच्या कर्तृत्व शून्य कारभारामुळेच जनतेनं तुम्हाला खलनायक ठरवलं आणि घरी बसवलं. त्यामुळे खरे डरपोक हे उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आहेत. बाळासाहेब ठाकरेंनंतर राजकारणातलं प्रमुख स्तंभ जे आहे ते शरद पवार आहेत असं संजय राऊत. खरं तर उद्धवजी ठाकरे यांचं अन्न खायचं आणि शरद पवार यांचा गोडवा गायचा हा संजय राऊतांचा धंदा झालाय. उद्धवजी ठाकरे यांच्या थाळीमध्ये जेवण करायचं, उद्धवजी ठाकरेंचं मीठ खायचं, गुलामी मात्र शरद पवार साहेब आणि राहुल गांधी यांची करायची, ही परंपरा संजय राऊत जोपासतायत. ज्या पद्धतीनं पवार साहेबांचं कौतुक करताय, जरा उद्धव ठाकरेंचं कधीतरी कौतुक करा. उद्धव ठाकरेंचं उभ्या आयुष्यामध्ये तुम्ही कौतुक करत नाहीत. उद्धव ठाकरे यांना टोमणे मारण्याचं काम संजय राऊतांकडनं सातत्यानं होतं. उद्धवजी ठाकरेंना अडचणीत आणण्याचं काम संजय राऊतांकडनं सातत्यानं होतं. शरद पवार साहेब आणि राहुल गांधी यांचं मात्र
कौतुक करण्यासाठी संजय राऊत यांची जीभ झडत नाही, अशा पद्धतीचं संजय राऊतांचं वर्तन आहे. शरद पवार साहेब महाराष्ट्रातल्या राजकारणातले ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला आदर आहेच. परंतु ज्या पद्धतीनं संजय राऊत शरद पवार साहेबांची गुलामी करण्याचा प्रयत्न करतात, उद्धवजी ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे ज्यांचं मीठ खावं त्यांची चाकरी करावी, एवढं संजय राऊतांनी ध्यानात ठेवावं. संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर सुद्धा टीका केली आहे. भाजपच्या मुख्यमंत्र्यांना शिंग फुटली आहे, ते शरद पवारांच्या विरोधात बोलतात असं संजय राऊत म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस काय आहेत हे महाराष्ट्राने बघितलंय. संजय राऊत, तुम्हाला आलेली शेपूट ही महाराष्ट्रानं विधानसभेच्या निवडणुकीत बघितली. तुम्हाला फुटलेली शेपूट ही महाराष्ट्राच्या निवडणुकीत महापालिकेने बघितली. तुमच्या शेपटीमुळेच जनतेनं तुम्हाला घरी बसवलंय. देवाभाऊ हे धुरंधर नेते आहेत. देवाभाऊ एकदा दोनदा नाही तर 3 वेळेला जनतेच्या नेतृत्वामध्ये, जनतेच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री झाले. संजय राऊत, तुम्हाला शेपूट आली, तुमच्या उभाटा गटाला शेपूट आली, त्यामुळे तुमच्या शेपटीकडे बघून ती शेपूट सातत्यानं राहुल गांधीसमोर जाऊन हलवता, तुमची शेपूट शरद पवार साहेबांसमोर जाऊन हलवता. त्यामुळं तुमच्या शेपटीकडे बघूनच जनतेनं तुमच्या उभाटा गटाला क्रमांक 4चा पक्ष केला आहे. मुंबई महापालिकेत देखील तुम्हाला घरी बसवण्याचं काम केलं आहे. 25 महापालिकेमध्ये तुम्ही शेपूट हलवता म्हणूनच 0 जागा जनतेनं दिल्यात. त्यामुळं ज्यांना स्वतःला शेपूट फुटलेली आहे त्यांनी इतरांच्या सिंगाबद्दल बोलू नये. देवाभाऊ हे धुरंधर आहेत, राजकारणातले सिंह आहेत आणि त्यांनी सिंहाप्रमाणे या महाराष्ट्रावर राज्य केलंय. जनतेच्या आशीर्वादानं ते 3 वेळेला निवडून आलेत आणि खऱ्या अर्थानं धुरंधर कोण असतील तर देवेंद्रजी फडणवीस असतील आणि शेपूट हलवत काम करणारे कोण आहेत तर संजय राऊत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी किंवा अमित भाईंचं नाव घेतल्याशिवाय संजय राऊत यांची पत्रकार परिषद संपत नाही. संजय राऊतांना भीती आहे की शरद पवार साहेब आता NDA मध्ये जातात. NDA मध्ये गेले तर आपली महाराष्ट्रामध्ये उरलेली इज्जत ती देखील धुळीला मिळेल. कारण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून संजय राऊत स्वतःला घेत होते, संजय राऊत असं सातत्यानं सांगित होते की 25 वर्ष आता महाविकास आघाडीचं राज्य महाराष्ट्रावर राहील. परंतु त्या महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडाल्यात. काँग्रेसनं उभाटावर लाथ मारली, संजय राऊतांना लाथ मारली आणि काँग्रेसनं आपली वेगळी चूल मांडली. आता शरद पवार साहेब देखील महाविकास आघाडीत राहतील का याची भीती उभाटा गटाला आणि संजय राऊतांना आहे. त्यामुळे या भीतीपोटी असं वक्तव्य करतायत. शरद पवार इकडे बोलतात की अजित पवार यांच्या आपल्याला कुठलाही हातपात नाही, रोहित पवार बोलतात की 13 दिवसानंतर मी या संदर्भात स्पष्ट बोलेन. आता राऊत देखील बोलायला लागले की रोहित पवारांकडे काहीतरी असेल, मी स्वतः त्यांच्याशी संपर्क साधणार. अजितदादांचा अपघात अतिशय दुर्दैवी आहे, त्याच्यामुळं महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय. ज्या दिवशी अपघात झाला त्याच दिवशी माननीय शरद पवार साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे सांगितलं की हा निव्वळ अपघात आहे, याच्यामध्ये लोकांनी इतर शंका उपस्थित करू नये. तरीही दुसऱ्या दिवशी संजय राऊत असं म्हणतात की घातपात झाला. रोहित पवार असं सांगतायत की मी 13 दिवसानंतर काही बोलणार आहे. रोहित पवार असतील, संजय राऊत असतील, यांच्याकडे या प्रकरणात काही पुरावे असतील तर ते पुरावे केंद्रीय यंत्रणेकडे द्यावेत, महाराष्ट्राच्या यंत्रणेकडे द्यावेत. या यंत्रणावर तुमचा विश्वास नसेल तर ते पुरावे घेऊन कोर्टामध्ये जावं आणि या पूर्ण अपघाताच्या चौकशीची मागणी करावी. ऑलरेडी केंद्र सरकार, राज्य सरकार या प्रकरणाची चौकशी करते. रोहित पवार हे फक्त मीडियासमोर येऊन बोलू नये. या प्रकरणात त्यांच्याकडे काही पुरावे असतील, काही तथ्य असेल, काही दावे असतील तर ते त्यांनी न्यायालयामध्ये किंवा सक्षम यंत्रणेकडे दिले पाहिजे आणि या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली पाहिजे. केंद्र सरकार अजितदादांच्या अपघाताची पूर्ण चौकशी करते. इंटरनॅशनल एजन्सी देखील विमानाच्या अपघाताची चौकशी करत असते आणि महाराष्ट्रात CIDच्या मार्फत देखील चौकशी सुरू आहे. या प्रकरणामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. फक्त संजय राऊत आणि रोहित पवारांनी हवेत बाण मारण्यापेक्षा पुरावे असतील तर ते सादर करावेत. याला जोडून विचारतो, DGC असेल किंवा जसं तुम्ही उल्लेख केला CID असेल, वेगवेगळ्या तपास यंत्रणा या प्रकरणात तपास करत आहेत. प्राथमिक
चौकशीमध्ये देखील काही गोष्टी समोर आल्या की कुठलाही हातपात दिसत नाहीये. मात्र सातत्याने विरोधी पक्षातील नेते असतील मीडिया ट्रायलच्या माध्यमातून काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत का? सातत्यानं जनतेची दिशाभूल करणं हेच विरोधकांचं धोरण आहे. अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक काही लोकांना अडचण आणण्याचा प्रयत्न करणं हे देखील काही लोकांचं धोरण आहे. दिशाभूल केल्याशिवाय यांचा दिवस सुरू होत नाही. उठल्याबरोबर दिशाभूल करायची, झोपेपर्यंत लोकांची दिशाभूल करायची, हीच यांची परंपरा आहे. या अपघात प्रकरणात पूर्ण चौकशी सुरू आहे. तथ्य समोर येईल, फॅक्ट समोर येतील. तो तांत्रिक कारणामुळे होता का अन्य काही कारणामुळे होता, या अपघाताचं पूर्ण विश्लेषण, निष्कर्ष हे तपासाअंती समोर येईल. पण त्याच्या आधी आपल्या हातामध्ये एक चिटोरा नसताना, कागद नसताना आपल्याला जीभ दिली म्हणून वाटेल ते बोलायचं, हे जसं संजय राऊतांचं धोरण आहे. दुर्दैवानं इतर काही लोकही त्याच पावलावर पाऊल टाकून प्रसिद्धीसाठी खोटे आरोप करतायत. काही पुरावे असतील तर त्यांनी यंत्रणेकडे दिले पाहिजेत. झेडपी निवडणुकीसाठी हा प्रकार दिसतोय का फेक नरेटिव्हचा? नाही, कुठल्याही झडपी निवडणुकीत असू द्या, महापालिका निवडणुकीत अशा पद्धतीचा फेक नेरेटिव्ह केल्यामुळे जनता या दिशाभूलला बळी पडणार नाही. जनतेला वास्तव माहीत आहे. जनतेला अजितदादांचं नेतृत्व माहीत होतं. जनतेला देवाभाऊ आणि अजितदादांचे संबंध माहीत होते. त्यामुळं कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा कुठल्याही निवडणुकीत काहीही परिणाम होणार नाही. कल्याण डोंबिवली पाठिंबा, आता नाशिकमध्ये देखील मनसेने शिवसेना आणि भाजप युतीला पाठिंबा दिलेला आहे. राऊत म्हणतात की राजू पाटील कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपमय झालेले आहेत आणि नाशिकमध्ये एकमेव नगरसेवक आहे, त्यामुळे एकमेव नगरसेवकाकडे दुसरा पर्याय नसतो. आज संजय राऊत असं म्हणतात की राजू पाटील भाजपमय झाले. उद्या कदाचित संजय राऊत असं म्हणतील की राज ठाकरे देखील भाजपमय झाले. संजय राऊतांना काही काम उरलेलं नाही. संजय राऊत, तुम्ही राज ठाकरेंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. राज ठाकरेंचा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये केसानं गळा कापण्याचं काम उभाटा गटानं केलंय. राज ठाकरे यांना धोका देऊन त्यांचे नगरसेवक पाडण्याचं काम हे संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी मिळून केलंय. यांनी उभाटा गटाच्या माध्यमातून उभाटा गटाच्या लोकांना सांगितलं होतं की कुठेही राज ठाकरेंच्या मनसैनिकांना मदत करायची नाही आणि त्यामुळेच राज ठाकरे यांचे गेल्या वेळी 7 नगरसेवक निवडून आले होते. आता 6, एक कमी झाला. जेव्हा राज ठाकरे एकटे लढले तेव्हा जास्त नगरसेवक निवडून आले आणि राज ठाकरे उद्धवजी ठाकरेंसोबत युतीमध्ये लढले तेव्हा 1 नगरसेवक कमी निवडून आला. याचा अर्थ उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी षडयंत्र रचून राज ठाकरे यांचे उमेदवार पाडले. कल्याणमध्ये राजू पाटील शिवसेनेसोबत आलेत. नाशिकमधला त्यांचा नगरसेवक महायुतीचा पाठिंबा देतोय. येणाऱ्या काळामध्ये मुंबई आणि इतर शहरामध्ये तुम्हाला असं चित्र बघायला मिळेल. आज ते राजू पाटलाला म्हणतात की ते भाजपमय झाले. उद्या संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये घेऊन सांगतील की राज ठाकरे देखील भाजपमय झाले. हीच तक्रार मनसेच्या मुंबईतील नेत्यांनी देखील राज ठाकरेंनी केली होती की उभाटा गटाकडून पाहिजे तशी मदत मिळाली नाही म्हणून बरेच कॅन्डिडेट पडले, दुसऱ्या क्रमांकावर गेले. त्यामुळेच राज ठाकरेंची ही लवचिकता आता भाजपच्या आणि महायुतीच्या बाजूने येते. ताकद भूमिका उभाटाच्या बाजूने दिसते का? संजय राऊतांची कोंडी होते का? राज ठाकरे यांना माहिती आहे की देशाचा विकास कोण करू शकतं. राज ठाकरे यांना माहिती आहे की हिंदुत्ववादाचा अजेंडा कोण पुढे घेऊन जाऊ शकतं. राज ठाकरे यांनी मुंबईतल्या मशिदीवरचे भोंगे काढण्यासाठी आंदोलन केलं आणि मुंबईतल्या मशिदीवरचे भोंगे काढण्याचं काम गृह खात्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं. राज ठाकरे सातत्यानं हिंदुत्ववादाचा अजेंडा पुढे घेऊन जातात, तर उद्धवजी ठाकरे दुर्दैवाने हिरवा अजेंडा घेऊन पुढे जात आहेत. बांगलादेशी समर्थकांचं धोरण हे उद्धवजी ठाकरे यांचं आहे. हिरव्या मतांसाठी लांगुलचालन करण्याचं धोरण उद्धवजी ठाकरेंचं आहे. त्यामुळं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे परस्पर विरोधी आहेत. जरीही त्यांनी महापालिकेला एकत्रित युती करण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांची भूमिका ही परस्पर विरोधी होती. फक्त आणि फक्त खुर्ची मिळवायची या हेतूपुढे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सोबत घेतलं होतं. त्याच्या पलीकडे राज ठाकरेंना सोबत घेण्याचा दुसरा कुठलाही हेतू नव्हता. राज ठाकरे हिंदुत्ववादी नेते आहेत, विकास कामांना प्राधान्य देणारे नेते आहेत. त्यामुळे राज ठाकरे निश्चितपणे येत्या काळामध्ये योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. चंद्रपुरामधल्या महापौरपदासंदर्भातला तिढाजवळ अजूनही कायम आहे. काँग्रेसची दिल्लीत बैठक झाली तरी परंतु या बैठकीनंतर सुद्धा उद्धव ठाकरे गट महापौरपदाच्या शर्यतीत उतरलाय. तर भाजप देखील म्हणते की भाजपचाच महापौर चंद्रपुरात.
महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या 2-3 नगर महापालिकेमध्ये विजय मिळाला आहे. चंद्रपूर महापालिकेच्या महापौर प्रश्नाचा प्रश्न यांना दिल्लीमध्ये न्यावा लागतो. हर्षवर्धन सपकाळ नेमकं करतात काय? महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत. तुम्ही सातत्यानं देवेंद्रजींवर टीका करतायत. अहो हर्षवर्धनजी, तुम्हाला चंद्रपूर महापालिकेचा प्रश्न सोडवता आला नाही. तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात का अजून कुठले अध्यक्ष आहात? तुम्हाला चंद्रपूर महापालिकेचा प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीमध्ये जावं लागतं. सामना चित्रपटामध्ये एक मला वाटतं सिंहासन चित्रपटामध्ये एक डायलॉग असतो, प्रदेशाध्यक्ष म्हणजे शिर्डीचं शेपूट. तसं काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणजे शिर्डीचं शेपूट आहे का? कारण माशाही हलवता येत नाही, झाकता येत नाही, अशी अवस्था हर्षवर्धन सपकाळ यांची झालेली आहे. चंद्रपूर महापालिकेचा महापौर पदाचा प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांना सोडवता आला नाही. त्यासाठी दिल्ली दरबारीमध्ये नाक घासत जावं लागतं. हर्षवर्धन सपकाळ जरा विचार करा, आपलं नेतृत्व काय आहे. महाराष्ट्रामध्ये काय, विदर्भामध्ये सुद्धा काँग्रेसच्या अध्यक्षाला हिंग लावून देखील कोणी विचारत नाही. शिर्डीच्या शेपटासारखी अवस्था काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची झालेली आहे. पुणे महापालिकेने आता वर्धापन दिनानिमित्त मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. त्याला कडाडून विरोध झाला. अजित पवार यांच्या निर्णयानंतर तातडीने अशा प्रकारचं आयोजन झाल्यामुळे आता अखेर लोकशाहीने ही बातमी दाखवल्यानंतर हा कार्यक्रम रद्द. पीएम हो, देश के अगले प्रधानमंत्री भी नरेंद्र मोदी जी होंगे और राहुल गांधी सदा के लिए प्रतिपक्ष में बने रहेंगे. बहुत बहुत धन्यवाद.